सोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। महाजन सर, भारतीय सैन्याकडून काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। या दहशतवाद्यांचा संबंध पहलगाम हल्ल्याशी, तुमची पहिली प्रतिक्रिया? ही एक अत्यंत चांगली बातमी आहे, कारण काश्मीरचं जे श्रीनगर आहे तिथे दच्चीगाम नावाचा एक नॅशनल पार्क आहे। या पार्कमध्ये हे दहशतवादी लपलेले होते, माहिती मिळाली होती, या भागाला वेढा देण्यात आला आणि जी फायर फाईट झाली त्यामध्ये 3 दहशतवादी मारले गेले, ज्यामधले 2 जण हे ऍक्च्युअली पहलगामच्या हल्ल्यामध्ये ते सामील होते, अशा प्रकारची बातमी आहे। तर आपण एक मोठ्या प्रमाणात हा बदला घेतलेला आहे आणि आता एक जो दहशतवादी त्याचा जो मुख्य होता पाकिस्तानी स्पेशल फोर्सेसचा एक हवालदार होता, तो मात्र अजून मिळालेला नाहीये। मला खात्री आहे की येणाऱ्या काही काळामध्ये त्याला सुद्धा मारण्यामध्ये आपल्याला यश मिळेल। असं म्हटलं जातं की जे दहशतवादी काश्मीरमध्ये येतात त्यांचं आयुष्य फार तर 5 ते 6 महिने असतं, तर या कालावधीमध्ये भारतीय सैन्य त्यांना शोधून नक्कीच मारतं। पण हे जे आता मारले गेले हे एक नक्कीच मोठं यश आहे। परंतु इथे मला सांगावं असं वाटतं की आता ऑपरेशन सिंदूर विषयी आपल्या पार्लमेंटमध्ये म्हणजे एक डिस्कशन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एक जण विचारत होते की म्हणजे हे दहशतवादी तिथे येऊन पोहोचलेच कसे। तर अशा प्रकारचे जे प्रश्न असे लोक विचारतात, मला वाटतं त्यांना या सगळे जे राजकीय नेते आहेत किंवा हे जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत त्यांना भारतीय सैन्याबरोबर अटॅच करायला पाहिजे 5-6 महिने आणि ऍक्च्युअली ऑपरेशन मध्ये भाग घ्यायला तिथे ठेवायला पाहिजे किंवा सीमेवरती जिथे प्रयत्न केला जातो दहशतवाद्यांना आत येऊन थांबवण्याचा तिथे यांना अटॅच करायला पाहिजे। म्हणजे मग ते अशा प्रकारचे जे अनादी प्रश्न विचारतात की ते आले आहात कसे, त्याचे उत्तर ते स्वतःच तिथे देऊ शकतील। आणि मला वाटतं प्रत्येक हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांना थोडंसं कशा प्रकारचे ऑपरेशन होतात, त्याच्यामध्ये आपले प्रॉब्लेम्स काय असतात, आपल्याला यश कसं मिळतं, अपयश कधी मिळतं, कसे कॅज्युअलिटीज होतात, कसे दहशतवादी काम करतात, या सगळ्यांची माहिती आपल्या लोकप्रतिनिधींना असायला पाहिजे। ना तर तसे अनाडीसारखे प्रश्न विचारणार नाहीत। मला वाटतं तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून हे करा की सगळ्यांना सैन्याबरोबर 1 महिना 2 महिने सर्व्हिस कंपल्सरी करवा, त्याच्यामुळे ठीक, नक्कीच। धन्यवाद महाजन सर, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी।